शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. वंदू चरण रजसी उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करुनिया. अमुक हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. अवघे होतीला भय काया चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. वंदू चरण रजसी उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करुनिया. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. वंदू चरण रजसी उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करुनिया. विठ्ठल चरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं, जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, जयांचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे. सारस्वत आघवे जिव्हेसिये, वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे. रसभूती ओळगणे अक्षरासी, भावाचे अवतरण अवतरविती निज खूण. हाता चढे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय. जये हृदय किमसो निठाय, तये वढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारो न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा. चला जाऊ माग घेता आम्ही. वंदू चरण रजसी उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करुनिया. विठ्ठल विठ्ठल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मनाथ महाराज आणि आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा भगवंताच्या संतांच्या कृपेने आपला हा जो काही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे आणि ही सेवा गुरुवर्य डॉक्टर बाबांची, परंतु बाबांची तब्येत बरी नसल्यामुळे बाबांच्या आज्ञेने ती माझ्या वाट्याला आली, हे मी माझं परम भाग्य समजतो. सेवेसाठी घेतलेला अभंग
जगद्गुरू तुकोबरायांचा 6 चरणाचा असून प्रस्तुत अभंगातून महाराजांनी परमात्मा प्राप्तीची जी काही साधनं आहे आणि परमात्मा प्राप्तीचे साधन आणि त्या साधनाच्या माध्यमातून प्राप्त होणारी साध्य अर्थात अनुभूती, या साध्य आणि साधनाचा विचार करणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग हा घेण्याचं कारण काय? जेव्हा बाबांनी सेवा सांगितली त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की अभंग कोणता घ्यायचा. त्यावेळेस हा अभंग समोर आला आणि हा अभंग समोर येण्याचं कारणही ही जी काही सेवा आहे ह्या घराला परंपरा आहे. वारकरी संप्रदायनिष्ठ असं हे घराणं आहे आणि गुरुवर्य किसन महाराज साखरे यांची किसन महाराज चौधरी यांचं पुण्यस्मरण आहे आणि ह्या महाराजांचं अर्थात आळंदीला त्यांनी अभ्यास केलेला आहे. गुरुवर्य वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री अर्थात महामुनी यांच्याजवळ राहून डॉक्टर बाबांच्या सहवासात त्यांचं कालयापन झालेलं आहे. अर्थात हे साधू महात्म्य आहे आणि केवळ एक पुण्यस्मरण नाही, 2 नाही, 12वं पुण्यस्मरण चालू आहे. याचा अर्थ हे खूप पुण्यात्म्य आहे. अर्थात यांचं पुण्यस्मरण का करायचं? आपण नेहमी ऐकत असतो की त्यांना काही लाभ नाही, परंतु जर आपण केलं नाही तर आपल्याला आपली हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं काहीतरी भलं व्हावं, चांगलं व्हावं म्हणून आपण यांचं पुण्यस्मरण करायचं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांचं जप केला, संतांचं नामस्मरण स्मरण केलं तर त्या स्मरणामध्ये अशी शक्ती आहे की आपल्याला आपली जी काही हरवलेली आत्मवस्तू आहे ती आपल्याला प्राप्त होते. ज्ञानोबा म्हणतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे, गुणवणी वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबा म्हणतात की तैसे हरपले आपण पे पावे. हरपले म्हणजे आपली जी काही आत्मवस्तू आहे ती हरवलेली आहे, म्हणजे ती तत्वतः पाहिली तर हरवलेली नाही, ती आपलं स्वरूपच आहे. पण जरी आपलं स्वरूप असलं परंतु आपल्याच स्वरूपाची आपल्याला अनोळख आहे, आपल्याला त्याची ओळख नाही, म्हणजे ती जणू काही हरवल्यासारखी झालेली आहे. मग हरवल्यासारखी झाली आहे, मग आता ती प्राप्त करायची असेल तर तिला साधन काय आहे? ज्ञानोबा म्हणतात, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे. संतांना पाहून आपली हरवलेली आपली आत्मवस्तू ती शोधून घ्यावी, तिचं ज्ञान आपण करून घ्यावं. मग त्यासाठी काय करावं? तर म्हणून वानावे ऐकावे तिची सदा, म्हणून त्यांचं वर्णन करावं, त्यांची कीर्ती ऐकावी आणि त्यांचं वर्णन वानावे ऐकावे तिची सदा आणि नेहमी. अर्थात ह्या वानावे ऐकावे याला कालाचा परिच्छेद नसावा. सतत संतांचं चिंतन आपल्या अंतःकरणात राहावं, कारण संतांचं चिंतन जर आपण करत राहिलो तर आपल्या अंतःकरणामध्ये ती आत्मवस्तू नित्य आपल्याला त्या आत्मवस्तूची ओळख राहील, आपल्याला कधी तिचा विसर पडणार नाही. म्हणून संतांना कधीही विसरू नये. विठ्ठल गुरुवर्य महाराजांचा जो पत्रिकेत फोटो आहे त्या फोटो खाली ओवी दिलेली आहे नाथ महाराजांची. परमात्मा एक नित्य शुद्ध, त्यासी मायामय संसार बंध, मिथ्या जान देह संबंध, हा निजात्मबोध पै माझा. ह्या ओळीवरून त्यांचं जीवन कसं असावं हे आपल्या लक्षात येतं की परमात्मा एक नित्य शुद्ध, परमात्मा नित्य आहे, म्हणजे त्याला कधीही त्याला कालाचा परिच्छेद नाही. तो भूतकाळातही आहे, भविष्य काळातही आहे आणि वर्तमान काळात तर आहेच, नित्य. आणि तो शुद्ध आहे. जय जय देव निर्मळ, म्हणजे त्याला अज्ञान आणि अज्ञान कार्याचा त्याला संबंध नाही, असा तो शुद्ध आहे. त्याच्यानंतर असा जो परमात्मा नित्य शुद्ध, त्याशी मायामय संसार संबंध बंध. मग असा जो परमात्मा आहे त्याला बंध आहे का? तर त्याला बंध नाही. बंध जरी आपल्याला भासला पण तो कसा आहे? मायामय म्हणजे खोटा आहे. तत्वतः परमात्म्याला बंध नाही. बंध हा जीवाला आहे आणि जीवाच्या सापेक्ष त्या परमात्म्याच्या ठिकाणी बंधाची केलेली काही कल्पना आहे. तत्वतः परमात्म्याच्या ठिकाणी बंध नाही. किंवा बाबा एक वाक्य सांगत असतात की ईश्वर ही एक कल्पना नाही तर संकल्पना आहे.
म्हणजे शास्त्र सुसंस्कृत जीवाच्या सापेक्ष ईश्वर ही एक केलेली कल्पना नाही तर संकल्पना आहे. अर्थात त्या ईश्वराच्या सेवेने त्या जीव हा त्या परमात्मा वस्तूपर्यंत जातो. असा हा ईश्वराचा महिमा आहे. त्या ईश्वराला कधीही बंध नाही, तो खोटा आहे. आणि मिथ्या जाण देह संबंध हा निजात्मबोध पै माझा. मग आता हा जो काही महाराज म्हणतात, आता इथपर्यंत अर्ध्यामध्ये परमात्म्याचं वर्णन झालं. परमात्म्याचा जो काही मायेचा संबंध तो खोटा आहे, तत्वतः नाही. मग जसा परमात्म्याची उपाधी माया आहे, तिचा संबंध खोटा आहे, तसा मग माझा जो काही अविद्या आहे, अज्ञान आहे, तो संबंध तरी खोटा खरा आहे का? तो संबंध सुद्धा काही खरा नाही, तो खोटाच आहे. तैसा हा जो काही मिथ्या जाण देह संबंध, माझा जो काही देह संबंध, अविद्या कार्य, अज्ञानाचं कार्य असणारा हा जो देह आहे, तो सुद्धा काय आहे? तो खोटाच आहे. हा निजात्मबोध पै माझा. आणि हा निजात्मबोध म्हणजे हाच खऱ्या अर्थाने आत्मबोध आहे. हे खरं आत्मवस्तूचं ज्ञान आहे. आणि अर्थात ह्या ओळीतून नाथ महाराजांनी ह्या अनुभूतीला प्राप्त झालेले जे महापुरुष आहे, त्यांचा आत्मविश्वास किंवा तत्त्वज्ञानाविषयी किती दृढता असेल त्यांच्या अंतःकरणामध्ये, हे या ओळीतून सांगितलेलं आहे. आणि हाच बोध गुरुवर्य महाराजांचा आहे या ओळीतून दिसतं. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ह्या नित्यबोधामध्ये ते होतेच असं आपल्याला दिसून येतं. विठ्ठल आपली जे काही हरवलेली आत्मवस्तू आहे ती आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. अर्थात परमात्मा दर्शन झालं पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नभे. परमात्मा आपलासा केला पाहिजे, तो परमात्म्याचं दर्शन करून घेतलं पाहिजे. मग त्या परमात्म्याच्या दर्शनासाठी केवळ आपण इच्छा केली तर परमात्मा दर्शन होणार नाही. व्यवहारामध्ये आपल्याला एखादी वस्तू किंवा एखादा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल, आपण फक्त इच्छा केली तर प्राप्त होत नाही, त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नाशिवाय काहीही प्राप्त होत नाही. तर मग इथं परमात्मा लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे, तर मग त्या परमात्मा प्राप्तीसाठी काहीतरी साधना केली पाहिजे. साधनेशिवाय फल प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ती साधना काय आहे तर जगद्गुरू तुकोबारायांनी या अभंगामध्ये साधनाचा पण विचार केलेला आहे. मग साधन काय आहे तर जे संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने काय करायचं, आपण त्यांचं अनुगमन करायचं, अनुसरण करायचं. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जायचं. संत ज्या मार्गाची निंद्य आहे किंवा त्याग आहे त्या मार्गाचा आपण काय करायचा, त्याग करायचा. अर्थात संतांच्या मार्गाचं आपण काय करावं, अनुसरण करायचं. मार्ग दाऊनी गेले मार्ग दाऊनी गेले मार्ग दाऊनी गेले तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं आपण अनुसरण केलं, त्याच मार्गाने आपण गेलो. तेणेची पंथे म्हणजे त्याच मार्गाने, इतर दुसरा कोणताही मार्ग नाही, त्याला
त्यांची लागो मज माती काय करावी साधने फळ अवघेची येणे. बहुतेक निळोबारायांचा अभंग आहे. निळोबाराय म्हणतात की संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती, त्यांची चरणधुली माझ्या अंगाला लागावी, तिचा स्पर्श व्हावा. मग याशिवाय इतर दुसरे कोणतेही साधन करण्याची आवश्यकता नाही. काय करावी साधने, इतर साधना करण्याची काय आवश्यकता आहे, काय करावी अर्थात करण्याची आवश्यकता नाही. फळ अवघेची येणे, फल म्हणजे परमात्मा प्राप्ती हे फल आहे. या साधनांचा किंवा या संतांचा आश्रय केल्यानंतर आपल्याला सहजच प्राप्त होईल. म्हणून दुसरं कोणतंही साधन करण्याची आवश्यकता नाही. विठ्ठल महाभारतामध्ये कथा आहे की पांडव ज्यावेळेस वनवासात गेल्यानंतर वनवास संपत आला आणि संपत आल्यानंतर ते जे काही पांडव आहे त्या यमधर्माने एक रूप घेतलं आणि त्यांना काही प्रश्न विचारावे म्हणून ते खाली आले, तिथं वनामध्ये आले. नंतर त्याच्या अगोदर त्यांना तहान लागली होती पांडवांना आणि त्या वनामध्ये तहान लागली असता ते पाण्याचा शोध करू लागले, परंतु पाणी काही मिळालं. नंतर एक ठिकाणी पाणी दिसतं, हिरवेगार झाडी दिसतं. याचा अर्थ इथं झाडं हिरवी दिसतात, याचा अर्थ इथं पाणी असायला पाहिजे. म्हणून धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं की आपण नकुलाला सांगितलं की पाणी घेऊन ये पिण्यासाठी. नकुलाला पाठवलं, परंतु ते जे काही सरोवर होतं ते वेगळंच होतं. ते जे काही यमधर्म होता त्याने ते एक सरोवर तयार केलं आणि त्याने गुप्त रूपामध्ये तिथं सांगितलं की ज्यावेळेस पाण्याला नकुल स्पर्श करू लागला त्यावेळी सांगितलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तुम्हाला पाणी पिता येणार नाही, पाण्याला स्पर्श करता येणार नाही. तेव्हा परंतु नकुलाला तहान लागल्यामुळे त्यानं त्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पाण्याला स्पर्श केला. तो बेहोश पडला, त्याचा बेशुद्ध झाला. त्यानंतर सहदेवाला पाठवलं, नकुलेला म्हणून सहदेवाला पाठवलं. सहदेवाची तीच अवस्था झाली, भीमाची, अर्जुनाची, चौघांची अशी अवस्था झाली, बेशुद्ध झाले, पाणी मिळालं नाही. मग धर्मराज गेल्यानंतर तिथंही तो गुप्त आवाज त्यांच्या कानावर पडला आणि सांगितलं की मी तुझ्या प्रश्नाची उत्तरं देणार. त्यावेळेस त्या यक्षाने जे काही यक्षदेवता आहे ते यक्षदेवतेने अनेक प्रश्न विचारले. त्यामध्ये किमाश्चर्यम, आश्चर्य काय आहे असा प्रश्न विचारला. त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं की अहनी यम म्हणजे प्रत्येक दिवशी मनुष्य हा यमाच्या सदनामध्ये जात असतो किंवा एक पाहतसा एकाची दहने सावधत्या गुणे कारेन व्हा. म्हणजे आपण अनेकांच्या अंत्ययात्रा काढतो, जातो, पाहतो, तरी पण आपण मात्र सावध होत नाही. कारण जसा हा गेला तसा आपण सुद्धा एक दिवस जाणारच आहे. परंतु माणसाला मात्र गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात की मनुष्य हा जणू काही मी अमर पट्टा घेऊन आलेला आहे, मी असाच अमर राहणार आहे आणि असं तो या भरोश्यावर राहतो, परंतु सावध मात्र होत नाही. असा मग किमाश्चर्यम, तर आश्चर्य काय आहे, तर हे सर्व लोक यमसदनाला जाताना दिसतात, पाहतो आपण, तरी पण सावध होत नाही. हेच सर्वात मोठे जगातील काय आश्चर्य आहे. विठ्ठल एक प्रश्न आहे की दुःख म्हणजे काय, दुःख काय आहे, दुःखाचं स्वरूप काय आहे. त्यावेळेस धर्मराजाने उत्तर दिलं अज्ञान हेच काय आहे, दुःख आहे. कारण अज्ञानाच्या पोटातच काय सर्व दुःख लपलेले असतात. अज्ञानामध्ये बीजरूपाने दुःख असतं आणि ज्यावेळेस ते प्राप्त होतं त्यावेळेस प्रगट होतं. अर्थात अज्ञानात बीजरूपाने दुःख असतं, परंतु जीवाला कळत नाही. अर्थात पूर्ण दुःखाची निवृत्ती करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, अज्ञानाचा नाश केला. कारण दुःख म्हणजे काय, अज्ञान हेच काय आहे, दुःख आहे. याचा अर्थ दुःख जर घालवायचं असेल, दुःखाची निवृत्ती करायची असेल तर कशाची निवृत्ती केली पाहिजे, अज्ञानाची निवृत्ती केली पाहिजे. कारण कारणाचा नाश झाला की कार्याचा काय होतो, नाश होतो. जर समजा आईच्या उदरामध्ये गर्भ आहे, जर ती माता मरण पावली तर गर्भ राहील का, गर्भ राहत नाही. अर्थात कारणनाशात कार्यनाश हा. तसं हे जे काही अज्ञानाचा नाश झाला की अज्ञान कार्य दुःखाची पण काय होते, आत्यंतिक निवृत्ती होऊन जाते. आणि अज्ञानाचा नाश न करता वरून कितीही आपण दुःखाची निवृत्ती केली